हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नफा आणि तोटा याचे टॉपिक वाईज नफा आणि तोटा याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आहोत आरआरबी एनटीपीसीसाठी. ठीक आहे, आरआरबी एनटीपीसी या एक्झामसाठी आपण टॉपिक वाईज PYQ ही लेक्चर सिरीज सुरू आहे. आजचं लेक्चर आणि आहे नफा आणि तोटा याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ठीक आहे, प्रत्येक टॉपिकनुसार मित्रांनो आपण इथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण इथे घेत आहोत. ठीक आहे, पहा क्वेश्चन पहिला. एका दुकानदाराने एक वस्तू 288 रुपयांना खरेदी केली आणि 228ला खरेदी केली आणि 285 रुपयांना विकली. दुकानदाराला कमवलेला टक्के नफ्याची टक्कर बघा. तो काय करताय, 228ची वस्तू घेत आहे आणि 285ला विकत आहे. 228ला घेत आहे आणि 285ला विकत आहे. जास्त रुपयाला विकत आहे म्हणून इथं तुम्हाला काय तर नफा होते. म्हणून लिहून घ्या, नफ्याची टक्केवारी इज इक्वल टू नफा टक्केवारी इज इक्वल टू काय असते, प्रत्यक्ष नफा आपण खरेदी किंमत, प्रत्यक्ष नफा आपण खरेदी किंमत गुणिले 100. आता प्रत्यक्ष नफा कसा काढतो, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. ठीक आहे, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत अपॉन खरेदी किंमत. चला, प्रत्यक्ष नफा कसा काढायचा, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत इज इक्वल टू खरेदी किंमत अपॉन. ठीक आहे, प्रत्यक्ष नफा इज इक्वल टू विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. ओके, आणि खरेदी किंमत तुम्हाला आहेच. चला, म्हणून नफा टक्के इज इक्वल टू नफा पर्सेंटेज इज इक्वल टू 285 मायनस इथे लिहितो नफा इज इक्वल टू कसं लिहितं. ठीक आहे, नफा टक्के इज इक्वल टू 285 मायनस 282 अपॉन खरेदी किती आहे, 282 गुणिले 100 बरोबर किती होते. 15तून 8 गेले, 5तून 2 गेले 3, 28तून 28 गेले 0. एक मिनिट, 228 आणि 285 आहे ना, 200, अरे यार सॉरी, किमती थोड्या चुकल्या आहेत आपल्या. पहा, नफा टक्के इज इक्वल टू दिसतं तुम्हाला, प्रत्यक्ष नफा म्हणजे होते विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. विक्री किंमत आहे आपली 285 आणि खरेदी किंमत आहे 228. 285 मायनस 228 228. ठीक आहे, अपॉन खरेदी किंमत आहे 228 गुणिला 100. तुम्हाला दिसतंय का मित्रांनो, 15तून 8 गेले, 15तून 8 गेले किती राहिले, 7 का, धमकेला वापस. 28तून 23 गेले 5 का, 5 आणि 3 8. ओके, 228 गुणिले 100. 57 आपण 228 किती ते 728 का आणि 520, 728 4 सलटाचे 8 हातच्याले 2, 4 5 20 2 22. ओके, 4 25%. ठीक आहे, चला 25%. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट पहा, एक दागिना 720 रुपयाला विकल्यानंतर चैत्रला 10% तोटा होतो. 15% नफा मिळवण्यासाठी त्याने दागिना कोणत्या किमतीला विकावा. पहा, एक दागिना 720 याला विकला, म्हणजे काय तर विक्री किंमत. 720 रुपयाला विकला तेव्हा चैत्रला 10% तोटा होतो. हा तोटा किती होतो, तुमच्या खरेदी किमतीवर होतं. ठीक आहे, मी खरेदी किंमत ही एवढी मानली, त्याच्या 10% तोटा झाला म्हणजे ती 100 वरून ती 90 रुपयाची वस्तू झाली. म्हणून खरेदी किंमत इज इक्वल टू किती, 0 कटला 9 8 72 आणि 10 इकडे येऊन जाईल. ठीक आहे, 800. खरेदी किंमत तुमची 800 झाली. ओके, मग काय म्हणते, 15% नफा मिळवण्यासाठी त्याने दागिना कोणत्या किमतीला विकला पाहिजे. तुमची खरेदी किंमत तर 800 आहे, त्याच्या 15% आणखी नफा मिळाला पाहिजे, म्हणजे ती वस्तू खरेदी किंमत 100 वरून ती 115ची होऊन जाईल. ठीक आहे, चला 2 कटले, बघून घ्या ना आता इथे. पहा, 1 गुणला 800 होत आहे, 800 गुणला 15 8 120, 820 का किती
पहा ना, पहा 5 8 84 0 8 40 4 11 नाटी अटेन्शन 4 92. ओके 800 प्लस 120 920. ओके चला ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. जर एखाद्या विक्रेत्याने, आय रिपीट, जर एखाद्या विक्रेत्याने 10 आंब्याची विक्री किंमत 12 आंब्यांच्या किमती एवढी असल्याने त्याचा माल विकण्याचा निर्णय घेतला तर नफ्याची टक्केवारी किती? पहा काय म्हणताय. जर एखाद्या विक्रेत्याने काय केलं, 10 आंब्याची विक्री किंमत ही 12 आंब्याच्या किमती एवढी. तर 12 आंब्याची किंमत म्हणजे याचा अर्थ होते 12 आंब्याची खरेदी किंमत किंवा मूळ किंमत. ठीक आहे, किंमत ऑलरेडी दिली. ठीक आहे, 12 आंब्याची खरेदी किंमत एवढी असल्याने त्याचा माल विकण्याचा निर्णय घेतला तर नफ्याची टक्केवारी किती? लिहा. नफा टक्के इज इक्वल टू, अशा कंडिशनमध्ये नफा टक्के इज इक्वल टू फरक अपॉन विक्रीच्या वस्तू 10 गुणला 100. ठीक आहे, फरक किती आहे? 10 आणि 12चा 2 फरक आहे अपॉन 10 गुणला 100. ओके 10 10 कटले 20%. नफा टक्के इज इक्वल टू 20%. नफा त्याचा 20% आहे. म्हणजेच काय तर 10 आंबे विकत आहे, त्याच्यानंतर त्याच्याकडे 2 आंबे शिल्लक आहे. ठीक आहे, 12 आंबे पाहता मी 12 आंबे आणले होते. त्यापैकी 10 आंबे चालले गेले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 3 3 6 3 3 6. ओके, मी एकूण 12 आंबे खरेदी केले होते, त्याच्यापैकी 10 विकले, बस माझ्याकडे 2 शिल्लक आहे ना, तरी हाच माझा नफा झाला. ठीक आहे, म्हणून हेच त्याचा आन्सर आहे. 2 नफा आहे एकूण 10चा व्यवहार केल्यावर. ठीक आहे, चला 10 विकल्यावर 2 तुम्हाला भेटत आहे. पहा 12 तर मी विकत आणले होते, 12 मी खरेदी केले होते, त्याच्यापैकी 10 विकले, म्हणजे व्यवहार तुमचा 10चा झाला. शिल्लक तुमच्याकडे 2 आणखी शिल्लक आहे. ठीक आहे, 12 मी विकत आणले होते, त्याच्यापैकी 10 विकले, 2 शिल्लक आहे, म्हणजे व्यवहार तुम्ही 10चाच घेतला. 10 आणले, 10 फेकले, 10 आणले, 10 विकले, परंतु आणताना तुम्ही 2 एक्स्ट्रा आणले, तेच 2 तुमच्याकडे शिल्लक आहे. हाच तुमचा नफा झाला. ठीक आहे, जमलं इथपर्यंत? हेच त्याचा आन्सर आहे. ओके पहा नेक्स्ट घ्या. तांदूळ ए च्या खरेदी किमतीचे बी च्या किमतीशी गुणोत्तर 5:7 आहे. ओके, नंतर काय म्हणते, तांदूळ ए आणि तांदूळ बी आहे, त्यांच्या खरेदी किमतीचे गुणोत्तर 5x आणि 7x आहे. ओके, तांदूळ ए 70% नफ्यावर विकला गेला आणि तांदूळ बी 30% नफ्यावर विकला गेला. तांदूळ ए आणि तांदूळ बी दोन्ही विकल्यानंतर एकूण नफा 308 रुपये असल्यास तांदूळ ए आणि तांदूळ बीच्या खरेदी किमतीमध्ये रुपयांमध्ये काय फरक आहे? ओके ठीक आहे, थोडं मी तिकडे लिहितो. याला 5x आणि 7x म्हणण्यापेक्षा मी 50x आणि 70x म्हणतो. काही फरक पडत नाही. का असं काय घेता? कारण की इकडे आपल्याला मग कॅल्क्युलेशन आपल्याला सोपी जाते म्हणून. ठीक आहे, तांदूळ ए आणि तांदूळ बी आहे. ए आहे 50x आणि बी आहे 70x. चला क्वेश्चन नंतर काय म्हणताय ते थोडं मोडतो मी. ओके, तांदूळ ए 70% नफ्यावर विकला गेला. शेवटी काय म्हणताय? दोन्ही विकल्यानंतर एकूण नफा 308 रुपये असल्यास, ओके म्हणजे नफा 308 आहे, म्हणून मी काय म्हणतो फक्त नफ्याची बेरीज करा. तांदूळ ए 70% नफा विकला गेला, हे याच्यावर नफा किती भेटला? 70%. कोणाच्या? 50च्या. 7×5 35x. ठीक आहे, 35x इथं नफा भेटला. या ठिकाणी नफा तुमचा 35x झाला. या ठिकाणी तुमचा नफा किती होईल? आणि तांदूळ बी 30% नफ्यावर विकला गेला, म्हणजे 70x चे तुमचे 30% 21x. ठीक आहे, जमलं? तांदूळ ए मध्ये तुम्हाला 35x नफा भेटला, तांदूळ बी मध्ये 21x नफा भेटला. ओके चला, तांदूळ ए आणि तांदूळ बी दोन्ही विकल्यानंतर एकूण नफा 308 रुपये आहे. ओके, म्हणजे मी असं म्हणू का, हा नफा आणि हा नफा दोन्हीना जर मिळवलं मी तर हे 308 होत आहे. 35x प्लस 21x या दोन्ही पण नफ्यानं मिळवलं, बेरीज केली तर हे 308 रुपये होत आहे. म्हणून 5 आणि 1 6
3 2 5 56x इज इक्वल टू 308 रुपये. इथून 37 कट रहा 5 सका 30. एक मिनटं नाही होत आहे ना. ठीक आहे ना. 56 आणि 308ला भागा बरं किती येतं. 308 56ला भागा 2 न भागा. 2 2 4 2 8 16 15 4 पुन्हा 2 न भागा 4 न भागा 4 7 28 4 3 12 13 14 15 4 न भाग जात नाही. 154ला 2 न भागा. 2 7 14 2 7 14 याच्या अर्धे 14 होती. 7 न भागा 7 2 14 11 7 77 11/2. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू 11/2. ठीक आहे. लिहून घेतो एक्सची व्हॅल्यू 11/2. मग काय विचारलं, तांदूळ ए आणि तांदूळ बी च्या खरेदी किमतीमध्ये रुपयांमध्ये किती फरक आहे. खरेदी किमतीमध्ये किती फरक आहे पहा. आता हे सोडून द्या. हे नाही, आपण ते पकडलं होतं. याच्या खरेदी किमती रुपयामध्ये किती फरक आहे. तांदूळ ए ची किंमत आहे 50x, तांदूळ बी ची किंमत आहे 70x. दोघांचा जर फरक काढतो म्हटलं तर हा होते 70x मायनस 50x. एकूण किती होत आहे फरक 20x. ठीक आहे. आणि 20x म्हणजेच किती होते. एक्सची किंमत ठेवून द्या. 20 गुणला एक्स आहे 11/2 110. दोघांच्या खरेदी किमतीमध्ये 110चा फरक आहे. ठीक आहे. मी इथं 50x आणि 70x घेतले. तुम्ही 5 आणि 7 घेतलं तरी आन्सर निघून जाते. फक्त एवढंच खरं का 50 आणि 70 घेतले तर कॅल्क्युलेशन थोडी इझी जाते. नेक्स्ट क्वेश्चन. सोहनने एक जुना रेफ्रिजरेटर 2500 रुपयांना खरेदी केला. नंतर त्याने त्याच्या दुरुस्तीसाठी 550 रुपये खर्च केले आणि 3300 रुपयाला विक्री केली. त्याच्या शेकडा नफा शोधा. पाय काय म्हणताय. हा जो सोहन होता, सोहन नावाचा व्यक्ती, $2500ला एक रेफ्रिजरेटर आणला. रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज आहे. ठीक आहे. त्याच्यावर आणखी त्यानं 500 रुपये त्याला दुरुस्त करण्यासाठी 500 रुपये लावले. पहिले 2500 खरेदी केली वस्तू, त्यानंतर 500 त्यानं घरून टाकले. एकूण 3000 रुपयाची त्याची वस्तू झाली. ठीक आहे. 3000 रुपयाची वस्तू झाली. त्यानंतर तो 3300ला विकत आहे. 3300ला विकत आहे. ओके. हे काय झालं तुमची मग कंबाईन खरेदी किंमत झाली. ही तुमची इकडे विक्री किंमत झाली. ज्याला 3000 रुपये लागले तीच वस्तू तो 3300 विकत आहे. कमीने विकत आहे का जास्त विकत आहे मला तेवढं सांगा. तुम्ही म्हणसान सर 3000ची वस्तू तुम्ही 3300ला विकत आहे म्हणजे सरळ दिसत आहे 300 रुपये तुमचा नफा झाला. चला तर शेकडा नफा किंवा तोटा तुम्हाला शोधा. ठीक आहे. मग शेकडा नफा इज इक्वल टू प्रत्यक्ष नफा अपॉन खरेदी किंमत तुम्हाला 300 लागली. 3000 गुणला 100. 2 शून्य कटले 2 शून्य कटला 1 शून्य कटला 1 शून्य कटला 3 3 कटले 10 तुमचा आन्सर. ठीक आहे. 10% नफा. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. ओके. ठीक आहे. नेक्स्ट. एका दुकानदाराने 212 रुपयांना एक वस्तू खरेदी केली आणि ती 265 रुपयांना विकली तर दुकानदाराने कमावलेल्या नफ्याची टक्केवारी किती पहा. 212ला एक वस्तू खरेदी केली आणि विकत कितीला आहे ती 265ला विकत आहे. मला एवढं सांगा जास्तनं विकत आहे का कमीने विकत आहे. 212 पेक्षा हे इकडं जास्तनं विकत आहे एवढं तुम्हाला समजलं. किती जास्त विकत आहे ते माहित नाही म्हणून काही डिसिजन घ्यायचं नाही. मोठी संख्या मायनस लहान संख्या. ठीक आहे. 5तून 2 गेले 3 6तून 1 गेला 5 53 रुपयांना जास्त विकत आहे म्हणजे का हा तुमचा जास्त विकत आहे तेव्हा तुमचा नफा झाला. ओके. जास्त रुपयाला विकत आहे तेव्हा तुमचा नफा झाला म्हणून नफा टक्के इज इक्वल टू प्रत्यक्ष नफा किती आहे 53. कोणावर आहे खरेदी किमतीवर म्हणून प्रत्यक्ष नफा आपण खरेदी किंमत गुणला 100. 5 चौक 20 3 चौक 12 4 त्रिक 12 2 हातचा 1 4 5 20 नाही 21. ठीक आहे. हे करतो म्हणून तो 25 येते. नफा तुमचा 25%. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट. बाईकची किंमत 25,000 रुपये आहे आणि विक्रेत्याला बाईकच्या खरेदी किमतीच्या 6% नफा मिळतो. ओके. तर म्हणजे बाईकची किंमत तुमची एवढी आहे आणि त्याला खरेदी किमतीच्या 6% नफा होतो. तर बाईकची विक्री किंमत किती
ओके. एक व्यवहार आहे, पहा सांगतो. एक व्यवहार आहे, बाईकची किंमत तुमची 25,000 रुपये आहे. ठीक आहे. काहीतरी रुपये तो विकत मिळून तो त्याला म्हणजे नवीन किमतीला विकत आहे. काहीतरी रुपये त्यावर नफा कमवून नवीन किमतीला विकत आहे. नफा जो 6% आहे. लिहा, डबल वाचा. बाईकची किंमत 25,000 रुपये आहे आणि विक्रेत्याला बाईकच्या खरेदी किमतीवर 6% नफा मिळतो, तर बाईकची विक्री किंमत किती? पहा सांगतो. बाईकची प्रॉपर प्राइस तुमची आहे 25,000 रुपये आहे. याला जर 6% नफा घेऊन विकत आहे तर ती प्राइस किती होईल? 100 वरून 106 होऊन जाईल. ठीक आहे. ती प्राइस 100 वरून 106 होऊन जाईल बाईकची विक्री प्राइस. 200 कटले 200 कटले. ठीक आहे ना. 200 200 काटण्यापेक्षा असंच करा डायरेक्ट. 106 भागला 100 हे 25,000. ओके. पहा सांगतो. 25 1 25 25 चौक 100. ठीक आहे. याच्या अर्धे होते 5 आणि 3, याच्या अर्धे 2 होते 53. बे एक बे बे 5 10, 5 गुणला 53 आणि 2 0. ठीक आहे. चला 2 0 5 त्रिक 1505, 5 त्रिक 1505 हात चाला 1, 5 वजा 25 26 26,500. बाईकची नवीन प्राइस 26,500. ठीक आहे. नेक्स्ट, दोन वस्तूंची खरेदी किंमत 200 आणि 600 रुपये आहे. एका दुकानदाराला दोन्ही विकून 300 रुपये नफा होतो जर दुकानदाराने पहिली वस्तू 30% नफ्याने विकली आणि तर तो दुसरी वस्तू किती टक्के नफ्याने विकल? पहा सांगतो. दोन वस्तू आहे. एक वस्तू आहे 200ची आणि दुसरी वस्तू आहे 6ची. चला पाहिला कसं करत ते सांगतो. दोन वस्तू आहे. पहिली वस्तू आहे 200ची, दुसरी वस्तू 600ची आहे. दोन्ही वस्तू विकत आहे तेव्हा हिच्यामध्ये काहीतरी नफा होईल आणि हिच्यामध्ये काहीतरी नफा होईल. मी फक्त नफा प्लस नफा करू का? दोन्हीचा नफा प्लस दोन्हीचा नफा हे जर ऍड करतो म्हटलं तर हे तुमचे 300 होत आहे असं त्यांनी म्हटलंय. पहा, दोन वस्तू आहे. एक वस्तू आहे 200ची, दुसरी वस्तू आहे 600ची आहे. ओके. दुकानदाराला दोन्ही विकून 300 रुपयाचा नफा होता आहे. हे 300चा नफामध्ये काय दोन्ही विकते तेव्हा मग पहिल्याचा नफा प्लस दुसरीचा नफा एकूण 300 रुपये होत आहे. ठीक आहे. आणि नंतर म्हणताय पहिली वस्तू 30% नफ्याने विकली म्हणजे कितीने? 200च्या 30%. 200च्या 30% जे की तुमचे होते 30 दुने 20 त्रिक 60 होत आहे 60 रुपये. ठीक आहे. दुसरी वस्तू कितीला विकू सांगा आता? किती सांगा ना? बस 1 रुपयाला विकू, काय हरकत नाही. ठीक आहे. मग इथून x तुमचा किती निघते दिसतंय का? x = 300 - 60 240. बस संपला ते विषय. दुसरी वस्तू किती टक्के नफ्याने विकली? 200 जास्त त्याचा काय झाला? नफा झाला. कितीवर? 600वर गुणला 100. ओके. 200 200 कटले 6 चौक 24 40% नफा. ठीक आहे. चला पहिली वस्तू एवढ्या रुपये विकली आणि दुसरी वस्तू 600च्या काहीतरी 0% नफा झाला. बस असं पण काढू शकतो तुम्ही, काही तेवढंही नाही. आपण डायरेक्टच काढले इथे, काही काळजी करू नका. ओके. पहा असं पण तुम्ही करू शकता. पहा पहिली वस्तू 20 त्रिक 60 रुपयाला विकली प्लस 60 नफ्याने विकली. दुसरी वस्तू तिच्या खरेदी किमतीच्या आपण Z% नफ्याने विकली. ठीक आहे. चला 200 कटले 200 कटले म्हणून 20 त्रिक 60 प्लस 6Z = 300 म्हणून 6Z = 240 तुमची होऊन जाईल. ठीक आहे. 300 - 60 240. मग Z बरोबर किती सांगा? 6Z बरोबर 240 होत आहेत. मग Z बरोबर 6 चौक 40 40%. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अमन 30,000 रुपयांना जुनी स्कूटर विकत घेतो. तो त्याच्या दुरुस्तीवर 5,000 रुपये आणि 30,000 रुपयाला पहिले तो स्कूटर विकत घेत आहे प्लस त्याच्या दुरुस्तीवर 5,000 रुपये आणखी लावत आहे. ठीक आहे.
आणि रंगरोटीवर 2000 पुन्हा लावताय. ठीक आहे, पुन्हा 2000 रंगरोटीवर लावत आहे. तिघांचे बेरीज करतो म्हटलं तर हे 37K. 37,000 रुपयाला ती वस्तू त्याला घरी पडली, खरेदी किंमत झाली. ओके. आणि स्कूटर 45,000 रुपयांना विकतो. जर घरी 37,000 रुपयाला 37,000ला पडत आहे, खरेदी किंमत तुमची ही झाली, आणि विकत किती आहे 45,000 विकत आहे. त्याच्या नफ्याची टक्केवारी किती पहा. नफा किती होत आहे सांगा. 37,000ची वस्तू 45,000ला विकत आहे. नफा किती होत आहे 37 आणि 3 40 आणि 5 45, 5 ने 8 8,000 तुमचा नफा झाला. ठीक आहे. हा नफा काढता नाही आला तर मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करून टाकायची. ठीक आहे. चला, 8,000 रुपये हा नफा झाला. तर प्रत्यक्ष नफा इज इक्वल टू नफा टक्के इज इक्वल टू 8,000चा प्रत्यक्ष नफा झाला कोणावर 37,000 रुपयावर. ठीक आहे, गुणला 100. 3 कटले, पॉवर किती होते 800/37. नफा टक्के इज इक्वल टू 800/37. अरे बापरे, पॉवरमध्ये काढायला लागेल का. ठीक आहे, काढून घेऊ. 800/37. 37 दुने 7 दुने 14, 4 4 हातचाला 1, 7 दुने 14, 4 हातचा 1, 3 2 6 1 7 74 6 0 1 7 1 7 7 3 21 का सॉरी 7 1 7 3 1 3 37 3 उरले 2 23 0 घ्या पॉईंट घ्या. कितीने भाग जाते 4 चौक 16 40 जरी याला भागतो म्हटलं तर 4 3 12 4 चौक 16 4 25 4 सक 24 6 जर भागतो म्हटलं तर किती ते पाहून घ्या. आहे का 21.6 सध्या आहे, फक्त पाहून घ्या. अरे एकमेव आहे 21 वाला ऑप्शन. चला 21 पॉईंट वाला एकमेव ऑप्शन आहे. बाकी 24 आहे 27 आहे 19 आहे कटले बाकीचे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. एका दुकानदाराला खरेदी किमतीवर 540% नफा मिळतो जर खरेदी किंमत 60% वाढली आणि विक्री किंमत तीच राहिली तर नवीन नफ्याचे विक्री किमतीशी असणारे गुणोत्तर शोधा. ओके, इथे लिहून घ्या. तुम्हाला नवीन नफा पाहिजे आणि विक्री किंमत पाहिजे. मग लिहा काय असते. खरेदी किंमत प्लस नफा बरोबर तुमची विक्री किंमत. ठीक आहे, लिहून घ्या. खरेदी किंमत प्लस नफा इज इक्वल टू विक्री किंमत घ्या. खरेदी किंमत तुम्हाला माहित नाही म्हणून खरेदी किंमत पहिले 100 लिहा प्लस नफा किती पाहून घ्या. एका दुकानदाराला खरेदी किमतीवर 45% नफा मिळतो. 100च्या 45% म्हणजे होते 540. मग विक्री किंमत किती झाली ते 640. चला, क्वेश्चन मध्ये आता आपण जेवढं सांगितलं आपण तेवढं करत आहोत. ठीक आहे. नंतर काय म्हणताय, जर खरेदी किंमत 60%नी वाढली. हे काय तर हे जुनं झालं, जुना हिशोब. आता नवीन हिशोबमध्ये काय होते, खरेदी किंमत 60%नी वाढली म्हणजे किती झाली 100वरून 160 झाली. ओके, आणि विक्री किंमत तीच राहिली. विक्री किंमत जशी ते 640 आहे. ओके, तर नवीन नफ्याचे विक्री किमतीशी असणारे गुणोत्तर किती. नवीन नफ्याचे म्हणजे काय तर इथला नफा आणि हे विक्री किंमत दोघांचं गुणोत्तर किती हे काढायला लागते. पहिली गोष्ट इथं काय आहे ते सांगा ना मला. 640 मधून हे जर मी प्लसवाले 160 तिकडे मायनसमध्ये नेले तर तुमचं हे आन्सर येते काय 640 मायनस 160 बरोबर हे तुमचं इथलं आन्सर. 10 गेले 0, 14 मधून 6 गेले 8, धमकी वापस 6 तून 2 गेले 4, 480 जमलं. मग नवीन नफा किती तुमचा 480 होता. नवीन नफा आणि विक्री दोघांचा फरक पाहिजे. नवीन नफा आहे 480, इथे लिहितो आता वाटल्यासारखा. ठीक आहे, नवीन नफा तुमचा 480 आहे आणि गुणोत्तरामध्ये त्यांची विक्री आहे 640. ठीक आहे, नवीन नफा गुणोत्तरामध्ये विक्री. ठीक आहे, 0 कटला या 4 देवते 2 आणि 4, या 4 देवते 3 आणि 2.
पुन्हा अर्धे करा, याच्या अर्धे 12 होते, याच्या अर्धे होते 16 32, ठीक आहे, 12 आणि 16 आहे. पुन्हा होते 8, 2 सक 12, 2 8 14, आणखी दोन नद्या, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 3 4, ठीक आहे. नवीन नफा आणि विक्री यांचं गुणोत्तर 3:4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन झाले. ओके, आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटासा लाईक करा. थँक्यू.